हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण स्कॉलरशिपचा लेसन 5 मेकिंग द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर्स फ्रॉम द गिवन डिजिट हा आपण आज सॉल्व करणार आहे. त्याचा प्रॅक्टिस सेट 5.1 इथपासून आपण आज सुरुवात करणार आहे. तर बघा, आता इथे क्वेश्चन बघूयात आपण काय आहे. पहिला, विच इज द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग ईच ऑफ द डिजिट 6, 8, 3, 5 ॲटलीस्ट वन्स. आता इथे बघा 4 डिजिट दिलेले आहेत, पण आपल्याला 6 डिजिट नंबर तयार करायचा आहे, बरोबर. आणि तो कुठला तयार करायचा आहे? ग्रेटेस्ट नंबर करायचा आहे. सो आपल्याला जो सर्वात मोठा नंबर आहे तो जास्त यूज करायचा आहे आणि हे 6, 3, 5 आपल्याला एकदाच यूज करायचे आहेत. मग कुठला नंबर तयार होईल? बघा इथे 8, 8, 6, 8, 5, 3 हा होईल का? नाही होणार, कारण 8 इथे आधी आला पाहिजे तर तो ग्रेटेस्ट होईल. सो नेक्स्ट नंबर बघूयात. 8, 8, 8, 5, 6, 3 हा होईल का? हा पण नाही होणार, कारण 6 आधी आला पाहिजे. ग्रेटेस्ट नंबर म्हणजे काय? इथल्या ह्या प्लेसला 100च्या प्लेसला सर्वात मोठा नंबर पाहिजे. हे तर पहिले 8, 8, 8 3 टाइम्स येणारच आहेत. पुढचा बघूयात. 8, 8, 8, 6, 5, 3 हा बरोबर आहे बघा, कारण 6 पहिले सर्वात मोठा आहे, मग 5 आणि मग 3. सो थर्ड ऑप्शन मार्क करा. पुढे बघूयात. विच इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग इच ऑफ द डिजिट 0, 7, 3. आता बघा 3 डिजिट दिलेले आहेत, 5 डिजिट आपल्याला नंबर तयार करायचा आहे आणि सर्वात स्मॉलेस्ट तयार करायचा आहे. 0ने सुरुवात करू शकत नाही आपण, मग सुरुवात कशाने करणार? आपण 3ने करणार. आणि मग 0 सर्वात जास्त आपण यूज करू शकतो, बरोबर, कारण आपल्याला स्मॉलेस्ट डिजिट तयार करायचा आहे. त्यामुळे 3 एकदा यूज करायचा, 7 एकदा यूज करायचा, बाकीच्या वेळेस 0. सो इथे बघा हा फोर्थ ऑप्शन दिसतोय, 3, 0, 0, 0, 7. सो फोर्थ ऑप्शनला मार्क करून घ्या. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. व्हॉट विल बी द डिजिट इन द 1000 प्लेस of the smallest digit number formed by using each of the digits 9, 0, 4, 1 at least once. आता 1000 प्लेसला कुठला नंबर असणार आहे? आधी आपल्याला नंबर तयार करायला, किती नंबर तयार करायला आहे? 6 डिजिट नंबर, आपल्याला स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर तयार करायला लागेल. सो पहिले काय येणार? 1 येणार. त्याच्यानंतर कुठला येणार? 0 येणार. आता 9, 4, 1 आपल्याला एकदा वापरायचं आहे, म्हणजे हे 0 नंतर वापरल्यानंतर 9, 4 गेलं तर 5 डिजिट होईल. मग 0 अजून एकदा घ्यायला लागेल आपल्याला, आणि मग काय घ्यायला लागेल? अजून एकदा 3, म्हणजे इथे 9 आणि 4 आपला घ्यायचा राहिला आहे अजून. सो अजून एकदा 0 आणि मग 4, 9, बरोबर. आता इथे बघा 1, 0, 0, 4, 9 म्हणजे हे आपण डिजिट सगळे यूज केले. 6 डिजिट नंबर आपला तयार झाला, सर्वात स्मॉलेस्ट. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे? 1000 प्लेसला कुठला डिजिट आहे? तर 1000 प्लेस बघा हे काय आहे? टेन्स, युनिट, 100 आणि हे 1000 आहे. 1000ला काय आहे? 0 आहे. सो सेकंड ऑप्शनला मार्क करा. पुढे बघूयात. विच इज द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग ईच ऑफ द डिजिट्स 4, 8, 7 ॲटलीस्ट वन्स. एकदाच यूज करून हे 3 नंबर एकदाच यूज करून ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला तयार करायचा आहे. तर ह्यातला आपल्याला सर्वात जास्त काय यूज करायला लागेल? 8 नंबर यूज करायला लागेल. सो आपण पहिले लिहून घेऊ 8 आणि 8, बरोबर. अजून एकदा आपल्याला 8 लिहायला लागेल का? हो, अजून एकदा लिहायला लागेल. 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे, 3 डिजिटच नंबर दिले. त्याच्यानंतर ग्रेटेस्ट म्हटल्यावर म्हणजे नंतर काय येईल? 7 येईल आणि मग काय येईल? 4 येईल. आता ह्याच्यातलं काय विचारलं आहे? झालं, हेच आन्सर आलं. 8, 8, 8, 7, 4. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. पुढचं बघूयात. बाय हाऊ मच इज 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर फॉर्म युजिंग डिजिट 0, 2, 3, 9, 7 ओनली वन्स ग्रेटर दॅन अ 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर फॉर्म युजिंग द स्मॉल डिजिट. आता बघा काय विचारलं आहे. 5 डिजिट नंबर एक तयार करायचा आहे, कुठला? ग्रेटेस्ट. आणि त्याच्यानंतर 5 डिजिट नंबर कुठला तयार करायचा आहे? स्मॉलेस्ट. आणि मग त्या दोघांमधला डिफरन्स काय आहे? कारण बाय हाऊ मच विचारलं आहे ना, ग्रेटर नंबर आहे कुठला. तर आधी आपण यांनी ग्रेटेस्ट डिजिट तयार करून घेऊ. सो आता इथे रफ पेजवर मी करून दाखवते. पहिला बघा, आता काय नंबर काय दिलेत आपल्याला? 0, 2, 3, 9 आणि 7. आता ग्रेटेस्ट नंबर तयार करता आपल्याला काय घ्यायला लागेल? आधी 9 घ्यायला लागेल, मग 7, मग 3, मग 2 आणि मग 0, बरोबर. आता 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आपल्याला. सो ह्याच्याबरोबर उलटं, म्हणजे 2 आधी घ्यायचा, 0 आधी घ्यायचा नाही, तर तो काय होईल? 4 डिजिट नंबर होईल. सो 2, 0, 3, 7, 9. ठीक आहे. हे असे नंबर आले. हे असे नंबर आल्यावर काय विचारलं आहे? बाय हाऊ मच. आता हाऊ मच काय करता? ह्याच्याकरता आपल्याला काय करायला लागेल? यांचं सबट्रॅक्शन करायला लागेल. तर सबट्रॅक्शन करून बघूयात. 10 - 9 इज 1.
त्याच्यानंतर इथे किती राहिला 1 राहिला. मग इथे 3मधनं परत आता मी हे सबट्रॅक्शन शिकवायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, इथनं 3मधनं एक 1 इथे गेला, इथे 2 राहिला म्हणजे 11 झाले. 11 - 7 किती होतं 4 होतं. इथे 2 राहिलं आहे म्हणजे परत 2 - 3 होणार नाही. सो इथे आपल्याला 6 घ्यायला लागेल, इथे 12 घ्यायला लागेल. 12 - 3 इज किती होणार आहे 9. 6 - 0 इज 6 अँड 9 - 2 इज 7. तर आपलं काय आलेलं आहे 76,941. हा ऑप्शन आहे का बघा इथे. येस, 4th नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे इथे. 4th नंबर हे बघा, हे 2020मध्ये हे विचारलं होतं सेम सम. ओके, नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर अँड द ग्रेटेस्ट 6 डिजिट इव्हन नंबर. आता स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर ऑड नंबर कुठला येणार आहे बरं, लिहून घेऊ आपण. सांगते मी इथे स्मॉलेस्ट काय विचारलं आहे 6 डिजिट ऑड नंबर. सो 6 डिजिट ऑड नंबर. बघा इथे स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर ऑड नंबर लिहायचा आहे आपल्याला आणि ग्रेटेस्ट 6 डिजिट इव्हन नंबर लिहायचा आहे. तर ऑड नंबर काय आहे, स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर काय आहे 1 0 0 0 आणि जेव्हा आपण 0 घेईल तेव्हा तो इव्हन नंबर होईल. ठीक आहे, सो आपल्याला 1 घ्यायला लागेल इथे, बरोबर. म्हणजे हा स्मॉलेस्ट 6 डिजिट काय झाला ऑड नंबर झाला. आणि आता ग्रेटेस्ट 6 डिजिट इव्हन नंबर काय, ग्रेटेस्ट 6 डिजिट आपल्याला माहिती आहे की 6 टाइम्स 9 आहे. पण आता इथे 9 घ्यायला लागणार आहे का आपल्याला, नाही, कारण इव्हन नंबर विचारला आहे. मग त्याच्या आधीचा नंबर काय आहे 8 आहे. सो 8 घ्यायचा म्हणजे हा इव्हन नंबर झाला. आता ह्याचं काय विचारलं आहे व्हॉट इज द सम. हे हा सम म्हणजे हे सम म्हणजे काय करायला लागणार आहे दोघांची ॲडिशन. सो आपण ॲडिशन करूयात. 8 + 1 इज 9, 9 + 0 9 + 0 9 9 अँड 9 + 1 इज 10. सो इथे बघा हे आन्सर आलं आहे आपलं. किती आलं आहे हे 10,99,999. तर इथे कुठे आहे ऑप्शनमध्ये, हे बघा सेकंड ऑप्शन आहे. सो हे मार्क करून घ्या. हे पण 2019मध्ये विचारलं होतं. पुढचं बघूयात. बाय हाऊ मच इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड द ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. म्हणजे आधी काय करायला लागेल आपल्याला ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर, त्याच्यानंतर ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर ह्यांची काय करायला लागेल सम करायला लागेल. आणि मग तो स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबरपेक्षा कितीने मोठा आहे म्हणजे त्या दोघांची सबट्रॅक्शन करायला लागेल म्हणजे आपला आन्सर कळेल. ते आपण लिहून घेऊ आधी. आता बघा ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला माहिती आहे. ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर काय आहे काय आहे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर 5 टाइम्स 9, बरोबर. त्याच्यानंतर ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर, ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर काय आहे 99, बरोबर. आता ह्याची सम केल्यावर स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर काय आहे तुम्हाला माहिती आता किती आहे 100. सो हे 9 ह्याची आधी आपण सम करून घेऊ. 8 ठीक आहे, हे आपला आन्सर आलेलं आहे. आणि आता काय सांगितलं आहे ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर काय आहे तो पण मी तुम्हाला लिहून देते. इथे काय आहे 100. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर किती आहे 100. तर ह्याच्यातनं आपल्याला हे मायनस करायला लागेल. ते करूयात आपण. 98 - 100. सो 8 - 0 इज 0, 9 - 0 इज 9, सॉरी 8 - 0 इज 8, 9 - 0 इज 9. आता इथे 1 इथे काय करायला लागेल आपल्याला 10 घ्यायला लागेल. इथे 9 येईल, इथे 9 येईल, इथे 0 येईल. सो हे 10 - 1 इज 9. नंतर हा 9 असाच खाली आला, हा 9 असाच खाली आला. सो हे किती आलेलं आहे आन्सर 99,998. सो हा कुठला ऑप्शन आहे बघा इथे सेकंड ऑप्शन आहे. ठीक आहे, आता प्रॅक्टिस सेट 5.2 पण आपण लगेच सुरू करणार आहे. बघा पहिला क्वेश्चन बघूयात. फॉर्म द ग्रेटेस्ट 6 डिजिट ऑड नंबर अँड स्मॉलेस्ट 6 डिजिट इव्हन नंबर युजिंग द डिजिट्स 1 to 9 ओनली वन्स. व्हॉट विल बी द सम ऑफ दिस नंबर. आता बघा आता इथे काय सांगितलं आहे 1 to 9मध्ये ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर आपल्याला तयार करायचा आहे. ऑड नंबर तयार करायचा आहे तो. आणि त्याच्यानंतर स्मॉलेस्ट 6 डिजिट इव्हन नंबर तयार करायचा आहे. आणि मग त्या दोघांची सम काय आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथे तुम्हाला मी नंबर लिहून दाखवते आधी. आता आपल्याला 1
to 9 ह्यामधले नंबर्स वापरायचे आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला पहिला नंबर काय करायचा आहे, ग्रेटेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. ग्रेटेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. आता तो काय असणार आहे, आता ग्रेटेस्ट म्हणजे आपल्याला 9 पासून सुरुवात करायला लागेल. सो 9 8 7 6 5 डिजिट झाले. आता आपल्याला ऑड नंबर हवा आहे. सो पुढचा नंबर 4 घेऊन चालणार नाही, मग काय करायला लागेल, 3 घ्यायला लागेल. म्हणजे हा ग्रेटेस्ट 6 डिजिट ऑड नंबर झाला या नंबरमधनं यूज करून 1 to 9 मधले. आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे, स्मॉलेस्ट 6 डिजिट इवन नंबर. सो स्मॉलेस्ट तो लिहून घेऊ आपण नंबर, स्मॉलेस्ट 6 डिजिट इवन नंबर. सो तो आता इवन नंबर आपल्याला स्मॉलेस्ट हवा आहे. सो सुरुवात कुठपासून करायला लागेल, 1 पासून. मग 1 2 3 4 5. आता हे 5 डिजिट झाला. आता इवन नंबर हवा आहे. सो आपण हा नंबर 6 इथे घेऊ शकतो. आता ह्यांचं काय करायचं आहे, ह्यांची आपल्याला सम विचारलं आहे. सो ह्याची ॲडिशन करूयात. 6 + 3 इज 9, 5 + 5 इज 10, कॅरी ओव्हरला 1, 6 + 4 इज 10 + 1 इज 11, कॅरी ओव्हरला 1, 7 + 3 इज 10 + 1 इज 11. अगेन 8 + 3 इज किती येणार आहे इथे, 8 + 2 इज 10 + 1 इज 11 अँड 9 + 1 10 + 1 इज 11. सो 5 × 11 09 असा आपला आन्सर आलेला आहे. तर कुठे आहे ऑप्शन इथे बघा, येस सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. हे पण विचारलं होतं 2019 नेक्स्ट बघूया. 305791 यूज ईच डिजिट ओनली वन्स टू ऑप्टेन लार्जेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. हे सगळे आपल्याला एकदाच यूज करायचे आहेत आणि त्यातनं फाईंड काय करायचं आहे, लार्जेस्ट 6 डिजिट ऑड नंबर. तर इथेच आपण लिहून घेऊ. आता सुरुवात कशाने करायची, लार्जेस्ट नंबर म्हणजे 9 पासून सुरुवात करायला लागेल, बरोबर. 9 नंतर काय घ्यायला लागेल, 7 घ्यायला लागेल, मग 5 घ्यायला लागेल, मग 3 घ्यायला लागेल, मग 0 घ्यायला लागेल. 0 का घ्यायला लागेल, 1 आधी का नाही घेणार, कारण आपल्याला काय हवं आहे, ऑड नंबर हवा आहे. सो ऑड नंबर करता आपल्याला 1 मागे घ्यायला लागेल. सो इथे बघा 975301 थर्ड ऑप्शन मार्क करा. ओके, नेक्स्ट बघूयात. विच इज द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म बाय यूजिंग ईच ऑफ द डिजिट्स 2 6 4 3 5 ॲटलीस्ट वन्स अँड डिव्हिजिबल बाय 8. आता नंबर असा तयार करायचा आहे की जो 8 डिव्हिजिबल होईल. आता तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे का, 8नी कधी डिवाइड होतं, जेव्हा इवन नंबर असतो इथे, किंवा 8च्या नंबरमध्ये हे शेवटचे 2 डिजिट हे आहेत, हे 8च्या टेबलमध्ये आले पाहिजेत, तर तो डिव्हिजिबल बाय 8 होतो. सो आता आपण नंबर तयार करून घेऊ आधी स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट म्हणजे मग आपल्याला सुरुवात कशाने करायला लागेल, 2ने सुरुवात करायला लागेल. आणि 6 डिजिट नंबर म्हणजे एक नंबर कुठला तरी रिपीट होईल, तो कुठला रिपीट होईल, 2च रिपीट होईल, कारण स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. सो इथे बघा, इथे आपण लिहून घेऊ 2 2, त्याच्यानंतर काय येणार आहे, 3 येईल त्याच्यानंतर, बरोबर. त्याच्यानंतर काय येईल, 4 येईल, बरोबर. आणि मग 5 येईल आणि मग 6 येईल. आता मला सांगा, 8च्या टेबलमध्ये 56 येतं का, येतं. कधी येतं, 8 7 जा 56, म्हणजे हा नंबर आहे तो 8ने डिवायजेबल होणार आहे. सो हा ऑप्शन बघूयात कुठे, 56 इथे. 2 2 3 4 5 6. सो सेकंड ऑप्शनला मार्क करून घ्या. पुढचं बघा. युजिंग ईच ऑफ द डिजिट्स 4 2 3 1 ओनली वन्स मेक द स्मॉलेस्ट पॉसिबल 4 डिजिट नंबर. विच वन ऑफ द डिजिट्स विल बी ॲटलीस्ट ॲट द 10th प्लेस. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करून घेऊ आधी. कुठला नंबर तयार होईल, 1 2 आणि काय करायचं आहे, एकदम इझी आहे बघा. 1 2 3 4 झालं आणि 10th प्लेसला विचारला, 10th प्लेसला काय आहे, 3 आहे. सो सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघूयात. व्हॉट विल बी द हाफ ऑफ द नंबर ऑफ 10 ऑन ॲडिंग द बिगेस्ट नंबर अँड द स्मॉलेस्ट नंबर फॉर्म बाय यूजिंग द डिजिट्स. आता हे नंबर आपल्याला तयार करायला लागतील, ठीक आहे, आणि मग त्याचा हाफ करायला लागेल. व्हॉट विल बी द हाफ ऑफ द नंबर आणि ॲडिंग म्हणजे आधी ॲडिशन आणि नंतर मग त्यांची डिव्हिजन बाय 2. हाफ म्हणजे काय, 2ने डिवाइड करायला लागतं. तर आधी काय करायला लागेल, बिगेस्ट नंबर अँड स्मॉलेस्ट नंबर. आता बिगेस्ट नंबर बघा तयार आपण रफ पेजवर करूयात. बघा हे नंबर मी लिहून घेतलेत. आता ह्याच्यातनं बिगेस्ट नंबर आधी तयार करू आपण, ठीक आहे. बिगेस्ट नंबर कुठला आहे,
8, त्याच्यानंतर 6 घ्यायला लागेल, मग 5 घ्यायला लागेल, मग 4 घ्यायला लागेल, बरोबर. आणि मग शेवटी काय येणार आहे 0. हा बिगेस्ट नंबर झाला. पुढे काय सांगितलं आहे स्मॉलेस्ट नंबर. तर स्मॉलेस्ट नंबर तयार करूयात. पुढचा काय येईल 0 पहिले घेता येणार नाही, सो 4 येईल पहिले, मग 0 येईल, मग 5, मग 6 आणि मग 8. आता ह्यांची काय करायची आहे ॲडिशन बाय ॲडिंग द नंबर्स आणि मग त्याचा हाफ करायचा आहे. सो ॲडिशन करून घेऊ आधी. 8, 4 + 6 इज 10, 5 + 5 इज 10 + 1 इज 11, 6 + 1 इज 7 आणि 8 + 4 इज 12. नंबर काय आलेला आहे 127108. आता ह्याला काय करायचं हाफ करायचं म्हणजे 2ने डिवाइड करायचं. सो इथे हे डिव्हिजन करून घेऊयात. सो ओके 2 6 आता पहिले आपला 1 इथं जाणार आहे त्यामुळे 12 घ्यायला लागेल. सो 2 6 12. इथे 0 राहिला, हा 7 आपण खाली घेणार आहे, ठीक आहे. 2 3 6. सो इथे 1 राहिला, मग आपण काय खाली घेणार आहे 1. 2 5 10. सो इथे राहिला 1. त्याच्यानंतर आपण काय खाली घेणार आहे परत 0. सो 2 5 10. 0 राहिला, आता 8 राहिला आहे आणि किती येणार आहे मग ते 2 4 8 आणि मग खाली किती राहते रिमाइंडर 0. सो काय नंबर आला आहे 63,554. तर हा ऑप्शन इथे आहे का बघा आन्सरमध्ये 63,000. येस 63,554. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर अँड द ग्रेटेस्ट 6 डिजिट इव्हन नंबर. आता या दोघांमध्ये डिफरन्स म्हणजे काय करायला लागेल सबट्रॅक्शन. तर ते नंबर आधी आपण लिहून घेऊ. ओके बघा स्मॉलेस्ट 6 डिजिट ऑड नंबर आपण मगाशीच लिहिला होता. काय येणार आहे 1000 आणि शेवटी काय येणार आहे 1. स्मॉलेस्ट आहे म्हणून 1 लिहिलं आहे. ग्रेटेस्टला आपण काय केलं असतं 9 लिहिलं असतं ऑड नंबर किंवा तो अजून आला असता. त्याच्यानंतर ग्रेटेस्ट 6 डिजिट इव्हन नंबर तो आपल्याला माहिती आहे काय आहे 999999 आणि आता इव्हन नंबर आहे. सो काय करायला लागेल 8 घ्यायला लागेल. आता ह्यांची सबट्रॅक्शन डिफरन्स म्हणजे काय सबट्रॅक्शन. सो आता आपण इथे सबट्रॅक्शन करून घेऊयात. 998 - 1000001. सो 8 - 1 इज 7. 9 असंच येईल खाली आणि 9 - 1 इज 8. सो किती आलं आहे हे 8,99,997. कुठे आहे हे 8,99,000 फोर्थ ऑप्शन. चला आपला लास्ट क्वेश्चन बघूयात आपण. हाऊ मेनी 3 डिजिट इव्हन नंबर्स विल बी फॉर्म युजिंग द डिजिट 0 5 6 7 ओनली वन्स. आता 3 डिजिट नंबर आपल्याला लिहून घ्यायचे. लास्ट वन बघूयात आपण. 3 डिजिट इव्हन नंबर्स हवेत आपल्याला. 3 डिजिट इव्हन नंबर्स आणि ते किती फॉर्म होतील युजिंग द डिजिट काय सांगितलं आहे कुठले कुठले डिजिट यूज करायचे आहेत आपल्याला 0 5 6 7 आणि हे पण ओनली वन्स म्हणजे हे रिपीट नाही झाले पाहिजेत ओनली वन्स. मग आता ह्याच्याकरता आपल्याला बघायला लागेल की 6नी एंड आता आपलं इव्हन नंबर कधी येणार आहे जेव्हा 6 शेवटी येईल किंवा 0 शेवटी येईल असे नंबर आपल्याला तयार करायचे. तर आपण आधी 6ची लिस्ट तयार करूयात. जेव्हा 6 शेवटी येईल असे नंबर लिहून घेऊ आपण. 7 56 एक येईल, त्याच्यानंतर 576 एक येईल बरोबर. अजून कुठला येईल 506 एक येईल. जसा 506 आला तसा एक 706 एक येईल बरोबर. अजून कुठला येईल झालं 6चे आय थिंक एवढेच येतील. आता आपण 0चे बघूयात. 0 शेवटी येणारे बघूयात. सो 0 शेवटी येणारे बघा 750 750 760 एक येईल बरोबर. त्याच्यानंतर 506 एक येईल 506 एक येईल. त्याच्यानंतर 706 एक येईल. नाही 6 हे आपले झाले नाही का सॉरी 0वाले हवेत ना आपल्याला शेवटी 0 असणारे हवेत आपल्याला. सो 750 झाला 760 झाला. त्याच्यानंतर येईल 560 एक येईल आणि 670 एक येईल बरोबर. 670 एक येईल. त्याच्यानंतर किती झाले हे अजून कुठला येईल 650 झाला लिहिला का आपण नाही एक 650 येईल आणि 570 लिहिला का आपण नाही 570 एक येईल. झाले हे एवढेच नंबर आपले तयार होत आहेत. सो हे किती आपण मोजूयात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो हे किती नंबर तयार होत आहेत 10. सो 10 ऑप्शन आहे का इथे
येस, फर्स्ट ऑप्शन आहे 10. सो इथे आपला लेसन नंबर 5 संपलेला आहे. तुम्हाला जर मी शिकवलेलं कळत असेल, समजत असेल, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.